नमस्कार मित्रांनो, मी अविपुल पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसातून तुम्ही माझा चेहरा बघत असतील, तर आय होप तुम्ही कोकण राईडचे जे 4 पार्ट मी टाकले होते ते तुम्ही बघितले असतील आणि एन्जॉय केले असतील. तर हा एक 5वा पार्ट, 5th पार्ट, 5व्या पार्टमध्ये तुमचं स्वागत करतो. पण एक छोटीशी गोष्ट, एक सॅड न्यूज तुम्हाला शेअर करायची आहे की जे लास्ट डेचे येताना जे फुटेजेस होते, जे काही व्हिडिओ होत्या, ज्या मोबाईलमध्ये होत्या, माझ्या कॅमेऱ्यामधल्या तर आहेच सेफ, ज्या मोबाईलमध्ये होत्या तो डाटा डिलीट झाला आहे माझ्या एका चुकीमुळे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोडका तोडका असणार आहे. बऱ्याचशा मेन पहिली सकाळची इंट्रोची व्हिडिओ पण त्याच्यात डिलीट झाली. त्याच्यामुळे हा ब्लॉग डायरेक्ट चालू होईल आणि मी इथे बसून रिटर्न कधीच आलेलो आहेत आम्ही, आणि म्हणून मी इथे बसून एक इंट्रो व्हिडिओ शूट करून याच्यामध्ये आधी टाकणार आहे. तर पहिलेचा इंट्रो व्हिडिओ डिलीट झाला आहे. मध्ये जेवायला थांबलेलो तिथले काही व्हिडिओ डिलीट झाले. बहुतेक जेवढा मोबाईलमध्ये शूट केलेलं होतं मी सगळे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत. तर हा थोडा मोडका तोडका व्लॉग असेल, तर थोडा ॲडजस्ट करून घ्या आणि बेस्ट बनवायचा मी ट्राय करेन. आणि बऱ्याच ठिकाणी ऑडिओ पण मिस झालेला आहे. ऑडिओ माईक काम करत नव्हता मध्ये, तर तो पण एक इश्यू आहे. पाणी गेला होता वाटते त्याच्यामध्ये. सो ॲडजस्ट करा व्लॉग. याच्यानंतर हळूहळू आपण इम्प्रूव्ह करू. आणि दुसरी गोष्ट अशी शेअर करायची होती की खूप कठीण आहे हे डाटा ठेवणं, डाटा स्टोअर करणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही बघितलं असेल हा डाटा कसा उडाला. त्याच्यामुळे लद्दाख व्लॉगला पण टाईम होतो आहे. जे एडिटिंग आहे, कधी सॉफ्टवेअर वर्क करत नाही, कधी डाटा करप्ट होतो, कधी डाटा कॉपी होत नाही. रात्रभर पण ठेवायला लागतो एक्सपोर्टिंगसाठी किंवा अपलोडिंगसाठी. ड्राईव्हला असेल, मग दुसऱ्या हार्ड डिस्कमध्ये असेल, रिकव्हरीला करप्ट झाला असेल तर रिकव्हरीला ठेवायला लागतो, कारण डाटा खूप आहे. तर हे एवढं सोपं नसते. कधी माईक काम करत नाही. आता या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. तर असं नाही की मी ट्राय नाही करत आहे, वेगवेगळे बेस्ट करण्याचा ट्राय करतो आहे, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघतो आहे. पण आता आपला पण चांगलाच माईक आहे, तो त्याला ब्रँडेडच माईक आहे, तरी पण तो त्यांनी लास्ट दिवशी थोडा धोका दिला. ऑब्वियसली पाणी गेल्यावर तसं होणारच होतं. सो पावसामुळे थोडंसं ते झालं असेल गडबड. तर असं सर्व आहे. ऑडिओ तर येतो आहे म्हणजे, पण बाहेरचा नॉईज जास्त येतो आहे. तर तुम्हाला कदाचित मी लावलं जसा इयरफोन किंवा इयरबड्स काय असतील ते लावून ऐकावं लागेल, तेव्हा तो मधला बाईकवरचा किंवा तो आवाज नीट येतो आहे आवाज, पण थोडासा तुटक येतो आहे. माझा आवाज म्हणजे जे नॉईज कॅन्सलेशन आहे ते वर्क नव्हतं करत, तर व्हॉईस नीट आलेलं नाही. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की लाईफ पण एवढी बिझी चालू आहे ना सध्या, की व्हिडिओज, ब्लॉग हे सर्व करायला टाईमच भेटत नाही आहे. कसा दिवस निघून जातो आहे तेच समजत नाही, एवढ्या कामामध्ये बिझी आहे. खूप टाईट शेड्यूल चालू आहे, त्याच्यामुळे काहीच याच्यासाठी टाईम भेटत नाही आहे. सो बघूया आता कसं होतं, काय होतं तुम्हाला समजेलच ते. आता तुम्ही पुढचा एन्जॉय करा, पुढची व्हिडिओ. ठीक आहे. तर मित्रांनो, गेअरअप झालेलो आहेत आणि निघतो आता मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी. ओके, तर चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात गणपती बाप्पांचे. एकदा बघून घे. खाली उजेडाच आहे. मस्त हवा सुटलेली आहे. आपण इकडून जाऊ ना, गाडीत ठेवायला तिथे. तर हे आहेत आपले सगळे बंधू.
राज टूट के मेरा. थँक्यू दादा. कसला तरी आवाज येतो पण समजत नाही. हे तुझे ते हे पडले ना शूजचे कवर. चालूच आहे अजून पण. तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन गणपतीपुळ्याहून आता पुढे निघतोय. आता आम्ही दुसऱ्या रूटनी रिटर्न चाललो आहे. जाता जाता संगमेश्वरला वळणारे जे छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने जिथे पकडण्यात आला होता, पकडून जिथे ठेवण्यात आला होता, संगमेश्वरचा जो वाडा, तिथे आपण जाणार आहेत आता. सो काही लोक मागे आहेत, काही पुढे गेलेत आणि कोणतरी थांबलेत वाटते आपले पुढे लोक. वाव, इकडून पण नजारा दिसतोय पूर्ण बीचचा. नाही, आपले नाही येते. मित्रांनो 553 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे घरून निघाल्यापासून. आणि मस्त झाडं बघा कशी लावलेत. असा रोड प्लेन रस्ता असला ना असा तर गाडी मस्त चालते. चाफे, मुंबई, मार्लेश्वर, कोल्हापूर. वाडा आहे तो. धोका कमीत कमी तुम्ही विचार करा. तो धोकाचं वजन कमी जे 150 ते 200 किलोच्या वरती असेल. छत्रपती आपल्या महाराजांनी तो धोका शत्रू रोखत नाही तर तो धोका खांद्यावर घेऊन जवळपास 80 ते 90 माणसांची राजा इतका लढत होता. पण बाहेरचं सैन्य जसं कमी होत झालं तसं राजाला समजलं की आता जास्ती माणसं मारण्यात काही अर्थ नाही. शेवटी राजांना आमच्या पकडलं आणि पकडून इथून पुढे तुळापूरला नेलं. हा असा जो आहे संघर्षाचा वाडा. विचार करा, एक मिनिट विचार करा का आता समजा आपली भांडण झाली कुठे, 5 माणसं आली तर आपल्या अंगावर आपण 2 मिनिटं मागे येतो. राजा 90 माणसांची एकटा लढले कसे काय? 90 माणूस, कमीत कमी वठाणात 90 माणूस आहे. 90 माणसांची महाराज एकटे कसे लढले असतील? काय ती ताकद असेल तर ताकद तर सोड, हिंमत किती खतरनाक असेल. जबरदस्त हिंमत असेल. विचार करून अंगावर काटा मारतो का त्यावेळेस का आणि हे कशासाठी लढले, का लढले. आता चित्रपटामध्ये एक शेवटचं वाक्य आहे. त्या वाक्यावर ते वाक्य पण छावा कादंबरीतूनच घेतलेलं आहे. आपल्या महाराजांनी केवळ आणि केवळ कपाळाच्या गंधासाठी त्यांनी भांडण केले. केवळ कपाळाचा गंध, बस. तू कपाळाचा गंध लाव, आम्ही आमचा धर्म बदलणार नाही, पण तू आमच्यात ये, पण आम्ही आमचा धर्म बदलणार नाही. केवळ कपाळाच्या गंधामुळे. तुम्ही विचार करा, 90, 100, 200, 250 माणसांसाठी माणूस एकटा लढतो, या विचार करूनच अंगावर काटा मारतो. त्यावेळेसची काय परिस्थिती असेल. आपल्यामध्ये पण गणोजी आणि कान्होजी आहेत, आपल्यामध्ये पण वापरतात, पण त्यावेळेची ती परिस्थिती किती कठीण असेल, बरोबर की नाही. आणि केवळ राजांनी आपल्या लढाई केली ते म्हणजे केवळ आणि केवळ कपाळाच्या गंधासाठी, बस. बाकी काहीच नाही. हिंदू धर्म, बस.
जेव्हा एंट्री करतो ना आपण तेव्हा हे असू शकतं गॅरंटेड. हे आपण एंट्री करतो ना, एंट्री गेट नसतं हे ना, हा असू शकतो. 3 आहेत 3. हे बघ त्या साईडला बॉर्डर असेल ती. आणि तिकडे जे मंदिर वगैरे आहे ना, म्हणजे विचारतो 1680च्या नंतरची पिढी, 1680 नाही 1640च्या 1640 ते 1680 त्याच्या मधला जो काळ आहे ना तेव्हा राजांचं हे झालं. बेकार जंगल असेल तेव्हा. छातीवर बसले असते मध्ये चाललं असतं, मध्ये काय चाललं असतं असं नाही. आणि वेळ आली तर राजा देणारच होते. वेळ आल्याच्या नंतर ते स्वतःच तो काढून देणार. तुम्ही आधीच सांगता. बरं चल आधी सांगता मान्य तर करतो, पण ही तर बाकीची. मुघलांनी केलेली नंदीची हालत. सारखा उतरतो मसाले घेऊन, मग त्यांना अंदाज पण नाही का किती माणूस आहे. तेव्हा एक मावळ धावत सांगितलं का असा विषय झाला. तेव्हा राजे उठले, पण जवळपास खूप वेळ त्यांनी वेगळी आहे. बालूबाईला पाठवते श्री कर्णेश्वर देवस्थान. आपण कुठून आलोय काय कुठे हे पकड. धन्यवाद दादा. थँक्यू. चल ना. काकांनी आपल्याला केक दिलाय. काकांनी छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवाजी राजा शिवाजी राजा
युगाचा गडदानधार येऊन चाकरी करी सरदार युगाचा गडदानधार येऊन जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमाना नंतर पण फार बदल झाला असेल तर रिनोव्हेशन झाला असेल हां दरवाजे लॉक लावलं ओके ना पॉवर इधर बस करूया ना बस एकच गाडी उतरले ना बघ टाकू आपले पुढं नाही तर जाईल पण गाडी मित्रांनो आम्ही आता थांबलो आहे ते संगमेश्वरून आपलं एक मंदिर होतं ते पुढे तिथे झालं त्याच्यानंतर संभाजी महाराजांची मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आहे आता मध्ये कुठेतरी जेवण करणार तर यांच्या कोणातरी एक मित्रांना कोणातरी म्हणजे चांगली बिर्याणी फेमस बिर्याणी बनवतो त्यांच्याकडे आय थिंक ऑर्डर दिले आम्ही आतमध्ये घुसलो आता वेळी लोकांना म्हणजे आणि अजून 2 जण आहेत वा आणि सूरज त्यांना वेज इकडे असं आम्ही जंगलात चाललेलो आहे 2 बिर्याणीवाला आहे का आपल्याला पण माहिती नाही सस्पेन्शन चांगलं आहे त्याचा एवढं ते स्टीफच आहे डबल बसल्यावर एवढं वाटत नाही तुला वाटते का मला पण मग चल चल काय सांगतो जेवायला आता एवढं आम्ही खोट्यात आणि बोलतो की एवढं जंगलात कोण जेवत असेल वास आलाय लेफ्ट बोललेला ना लेफ्ट बोललेला तर मागतात नाही ना वास पण आला बिर्याणीचा अरे मागं 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 इथंच थांबा नाही ते माझं माझं बरोबर त्याच सांगतो आमचा तोच विषय झाले स्पॉटवर आपण पोचलेला होता तुला ते शिकायचं असं ना सर तुला एक गोष्ट सांगतो हे घर आहे म्हणजे इथूनच त्यांनी सर्व्हिस चालू केले आय थिंक काय तुम्हाला बोलायचं याच्याकडे सर आता आम्ही आबिडगावला आलो आहे एक्झॅक्टली प्रॉपर आता लोकेशन माहित नाही कुठे चिपळूणच्या जवळपास त्यांचं फार्मर घर टाईपच आहे तिथं त्यांनी सेवा चालू केली सेवा चालू केली आहे थोडं आतमध्ये आहे पण निसर्गरम्य वातावरण त्याला एकदम सुंदर घर आहे अजून आम्ही बिर्याणी टेस्ट केलेली नाही आहे व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी असे दोन्ही प्रकारचे ऑप्शन यांच्याकडे अवेलेबल आहे आणि 2 आमचे मित्र आहेत की जे इथे आबिडगावला इथे कॉलेजला होते त्यामुळे ते फेमस आहे असं त्यांचं म्हणणं आहे अजून आम्ही टेस्ट केलं नाही टेस्ट केल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो कशी आहे ठीक आहे हां यश काय बोलतो निखिलदा मला एक प्रश्न पडलाय एवढ्या आतमध्ये का बनवलंय हॉटेल मी
निसर्गरम्य वातावरणामध्ये थोडीशी झलक यायला पाहिजे आणि कुछ पाणी के लिए कुछ खोना पडत आहे म्हणून जरा हायवे पासून आपण इथपर्यंत येण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण एकदा बिर्याणी खाऊन आपली झाली की मग आपण बोलू मग आपण बोलू. ठीक आहे. रिॲक्शन तर जेवण केल्यानंतर तुम्हाला परत एकदा भेटतो आणि काय आहे ते सांगतो. बघून घ्या गाड्या पार्क आहेत. काही मेंबर्स आपले पुढे गेलेत ते रिटर्न फिरून येत आहेत. बुवा ए बुवा थार अनलॉक कर. स्पेशल व्हेज बिर्याणी. कोण व्हेज ते दाखवून देऊ जरा थोडी गडबड झालेली आहे. काही टेन्शन नाही. टेस्ट केलेलं नाही कोणी. तर आम्ही एवढे जण व्हेज आहेत. कुणाल शेलार, निखिल जागरे तुम्हाला माहिती आणि हा धीरज पाटील मॅन फ्रॉम स्वतः. आणि हा नाही का आमच्या हा नॉनव्हेजवाला आहे. एक प्लेट नाही तू काय रे नॉनव्हेज व्हेज. तरी अशी जबरदस्त अशी डायरेक्ट ताट दुसरा घेतला असता ना. ते ताट लगेच तुला रायता. एवढी भारी बिर्याणी आहे. परत ऑर्डर केले. किती पाव अर्धा आहे. किती पाव आहे. अजून लागली तर अजून पाव किलो मागवणार आम्ही. पाणी मारून घेऊयात जरा चेनला आणि ब्रेकला. इंस्टाग्रामला पेज असेल ना. गाड्याला येऊन ठोकू शकतात. एक फिरू बोगदा आलेला आहे. टनल आलेला आहे. टनल युटर्न अलाउड नाही लिहिला इथं. मित्रांनो आपलं कॉफी प्यायला आता माहीत नाही नक्की.
चेक करून सांगतो. आणि आमचा रोहन भाई काहीतरी बोलायला आलेलं आहे. अरे मी काय नाही बोलला मला एवढाच म्हणणं आहे, याचा स्पीड कमी करा. तू मगाशी तू सांगतो त्यांना जाऊ दे बोलतो. चल भेटू. हां चल. मानगाव पाऊस केलाय, चालवेच्या नाही केला की पाऊस होता भरपूर आणि नेहमीप्रमाणे कॅमेराला रॅप केला आणि एवढी ट्रॅफिक होती ना, डेंजर ट्रॅफिक होती. जेमतेम आम्ही गाडी काढली. आमची कार अजून मागे अडकलेली आहे ट्रॅफिकमध्ये. बाईकमध्ये सगळे निघाले ट्रॅफिकमध्ये, कारण बाईक तरी पण खूप वेळ होता आणि साईडचे हे असतात एकदम म्हणजे एकदम चिखल झालेले. तर निघाले आरामात, बाकीच्या निघाल्यानंतर सगळे मानगाव पुढे निघाले. त्याला माहोल लावलेली आहे मी ब्लॉगमध्ये आले त्याला आता साईड आहे. काही बहुतेक जण पुढे आहेत, अजय माझ्या मागे आहे, अजून जरा मागे असतील. जातो आहे प्रत्येक प्रवासाला एक्साइटमेंटची रिटर्न करताना फोन आलेली असते. जवळजवळ गेलीच असते. तो सगळ्यांना आता घरी जायची ओढ आहे. तिला पण पोचायचं आहे. राहिलेलं आहे. आजच रात्री लेट पण पोचायचा टार्गेट आहे, पण बघूयात कसं आहे. ट्रॅफिकवर रस्त्यावर डिपेंड आहे. जर खूपच टाईम झाला तर ते होणार सकाळी निघणार पुढे. बघूयात आता काय होते काय नाही, मला अपडेट देतो. मित्रांनो 818 किलोमीटर झालेलं आहे आपला रनिंग घरून निघाल्यापासून. आणि आता परत परतीच्या प्रवासाला आपण खालीला पोचलो. पण मस्त गणपती जे आहे, गणपती बाप्पा फेस्टिवल जवळ आलेलं आहे. टाईम राईट टाईम जे झाला एक्झॅक्ट सांगू नाही शकणार मी सध्या. क्रूज कंट्रोल टाकलाय आणि बघताय मस्त गाडी चाललंय आपोआप. किती आहे? अर्धा आहे का? 2 काड्या आहेत. हां कुठे गेलो? तुटला ते टाकला. आगे लेके ट्रान्सफर करता हूँ. एक डेंजर रस्त्याने आम्ही आलो. फार खराब रस्ता होता. किती वाजले तर 3 साडेतीन वाजले असतील ना. आणि एक मित्राची गाडी पण बंद पडलेली आहे. आम्ही आता सगळे जमलोय. 3:30 वाजले. कार पण आपल्या समोर आणि साईडला जमला. बोल ना. मी काय बोलतो, हां जॅकेट ओला आला तर काय अडचण नाही ना? काय नाही, पॅड बिड ओला आलं तर काय नाही. तसं सुकव व्यवस्थित त्याला. तर याच्या आधीचा रोड होता तो एकदमच डेंजर होता. एकदम खराब रोड होता, बेकार आणि फुल जंगल होता. अजून गाडी पोचायला 2 तास लागतील होते. तर मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे सेफली. आणि 1004 किलोमीटरची आपली कोकण ट्रिप झालेली आहे. आणि रात्रीचे वाजलेले आहेत 5:22. पहाट झालेली ॲक्च्युली. तर जाऊया आता आणि रेस्ट करूया.
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.